असं नियोजन. आणि मला माहितीये का, शहरात जर सप्ताह असला यादव सर तर मला खरंच नवल वाटतं, अप्रूप वाटतं त्या गोष्टीचं. तुम्हाला सांगू का, शहरातला परमार्थ हा रिमिक्स आणि रेडीमेड असतो, इथं कुणाला वेळ नसतो. त्यामुळं खरं म्हणजे योगेश नगर मध्ये एवढा मोठा सप्ताह होतो, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. वाजवा एकदा तुमच्यासाठी, स्वतःसाठी टाळ्या तुम्ही. हा, खूप गोड असं नियोजन. सगळ्यांनी एकदम गळ्यामध्ये हार बिरं टाकले बरं का. मला गोड वाटलं. फक्त घरी गेल्यानंतर डाग पडे, बायकोच्या शिव्या मलाच खावं लागतात, त्याच्यामुळे थोडस अवघड असतंय. पण गोड असं भाव चांगला आहे तुमचा. हा विठ्ठल साऊंड सिस्टम सुद्धा गोड. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या तुलनेत प्रकाश व्यवस्था सुद्धा चांगली आहे अशोक बाबा बरं का. गेल्या वर्षी थोडस महाराज दिसत नव्हता, या वर्षी जरा स्पष्ट दिसतंय बरं का. आणि कसं माहितीये का, वारकरी संप्रदाय म्हणजे कथा कीर्तन करत असताना एकदम वैभवात केलं पाहिजे. आपण त्या ज्ञानोबा तुकोबरायची लेकर आहे. कुणाचे? ते प्रगाढ श्रीमंत होते आणि त्यांची लेकर आपण आहोत. जेव्हा नाथबाबा थुकायचे त्या पिगदानीमध्ये, थुकायला असायची ना पिगदानी, ती पिगदानी सुद्धा सोन्याची होती. माझ्या तुकोबरायानं सर्वात मोठी कर्जमाफी केली. नामदेवरायाची श्रीमंती किती, यांची सगळ्यांची श्रीमंती बघितल्यावर आपण दरिद्र्यावानी सप्ताह करायचा नाही, एकदम वैभवात करायचा. विठ्ठल सांगतात याची दोर भक्ती आवडते देवा, संकल्पा विमाया संसाराची. सांगितलं तुकोबराय म्हणतात भक्ती कोणती करायची, तर भक्ती करत असताना एक अट सांगितली, संकल्पा विमाया संसाराची. काय? अहो संसारावर जे माया करता, प्रेम करताना ते तिथं करू नका. काय करा? माया म्हणजे काय? ज्या गोष्टी वाटतात आपल्याला आपल्या पण त्या आपल्या कधीच नसतात, अशा गोष्टीवर तुम्ही नाहक प्रेम करू नका. ते भगवंताच्या भक्तीच्या ठिकाणी विलीन करा. बर, ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा, तुकोबराय सांगतात भगवंताने जसं ठेवलंय तसं राहण्याचा प्रयत्न करा आणि चित्तामध्ये सदैव समाधान ठेवा. बर, इतकं आम्ही करतो बरं का तुकोबराय. पण आमच्या जीवनात दुःख येतं. काय येतंय? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हो, तुमच्या जीवनात दुःख आलं ना, त्यात काय नवल नाही. भगवंताच्या बापाच्या जीवनात सुद्धा दुःख आलं, ते कशाचं फळ असतं? भोगणे ते फळ संचिताचे. बरं, आम्हाला कंटाळा वाटू लागला, आम्हाला त्रास वाटू लागला या गोष्टीचा, मग तुकोबराय सांगतात तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवापा. एक करा म्हणे, या गोष्टीचं वज वाटायला लागलं नाही तर भगवंताच्या चरणी समर्पित करा. हा भार तिथं वाहून टाका. हा झाला धावता अर्थ. विठ्ठल सगळ्यांना प्रश्न पडायला पाहिजे. आपण कॉम्प्युटरचा शोध लावला, आपण मोबाईलचा शोध लावला, आपण एवढी मोठी वैज्ञानिक प्रगती केली, एवढं मोठं तंत्रज्ञान विकसित केलं, मग कथा कीर्तनाची गरज काय? प्रश्न पडायला पाहिजे प्रत्येकाला. अहो, आम्ही पैशाच्या जोरावर, श्रीमंतीच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर दुसऱ्या ग्रहावर राहायला गेलो, मग इथं कथा कीर्तनाची गरज काय? प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. मग संतांनी सांगितलं, अहो कलियुगात तुमच्याच्यानं बाकीच्या गोष्टी होणार नाही. काय? तुमच्याच्यानं बाकीच्या गोष्टी होणार नाही. भगवंत भेटण्याचं साधन जर कोणतं असेल तर कलियुगात एकच माध्यम आहे, ते सांगितलं कीर्तन. कोणतं? कीर्तनात गेलं तर तुम्हाला भगवंताचं दर्शन होऊ शकतं. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण. कलियुगा माझी करायला कीर्तन, कलियुगा माझी करायला कीर्तन, कलियुगा माझी करायला कीर्तन, कलियुगा माझी करायला कीर्तन. करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. लक्षात असू द्या, कलियुगात असं एक माध्यम सांगितलं की तिथे तुम्हाला साक्षात भगवंताचं दर्शन होऊ शकतं. बरं, भगवंताचं दर्शन होईल त्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवू, पण तुम्हाला सांगू का, यमानं एक व्यक्ती इथं आपलं आयुष्य मोजायला ठेवलाय, त्याचं नाव आहे काळी. काय? त्याचं नाव काळ. काळ हा आपल्या आयुष्याची मोजमाप करत असतो. मोजमाप करून आपल्याला यमाला रिपोर्ट देत असतो की बघा हो, याचा काळ संपत आला, याची वेळ संपत आली, याचं आयुष्य सरत आलं, याला उचला आता. पण यमाचा जो हाताखालचा माणूस आहे काळ, तो एका ठिकाणी आल्यानंतर तो वेळ गिनतीत धरत नाही किंवा ती मोजत नाही. ती वेळ कोणती असेल तर कीर्तनाची. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. काय? अहो, काळ जरी आयुष्याची गणना करत असला, मोजमाप करत असला, तरी एका ठिकाणची मोजमाप तो करत नाही. म्हणजे काळ
गणना करायला बसला, कॅल्क्युलेट करायला बसला, मोजमाप करायला बसला, कोण? काळ. माझं बोलणं कळतंय ना, माझी भाषा समजते ना. मी जास्त लांबचा नाही, मी भोकरदन तालुक्यातला आहे बरं का. आमचं तुमचं सारखंच असं. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, तुमच्याकडं मेल्यावरच ना. हा, त्याच्यामुळे असं एकदम टेन्शन मध्ये बसू नका. वाटू द्या योगेश नगरचा सप्ताह 13व्या कीर्तनासारखं नका पाहू माझ्याकडं. हा, नाही तर फाशी घ्यायची वेळ येते महाराजाला. विठ्ठल मी नेहमी सांगत असतो, चेहरा प्रसन्न पाहिजे कीर्तनामध्ये बसल्यानंतर. का? जो फूल खिले हुए होते हैं वो भगवान की चरणों में जाते और जो फूल मुरझाए होते वो कचरों के डिब्बे में जाते. विठ्ठल तुम्ही ठरवायचं आता कचऱ्याच्या डब्यात जायचं भगवंताच्या चरणाशी. विठ्ठल मग सांगितलं आपल्याला सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची अज्ञानाशी. बघा कीर्तनी गोसावी उभासे, कीर्तनी गोसावी उभासे, कीर्तनी गोसावी उभासे, कीर्तनी गोसावी. कीर्तनी काळाचे काले नाव काय, कीर्तनी गोसावी उभासे, कीर्तनी गोसावी उभासे. कीर्तनी काळाचे कीर्तनी गोसावी अशोक बाबा, जिथं कमी तिथं तुम्ही, असं झालं आता बरं का. पण गोड एकदम बरं का. आणि तुम्हाला सांगू अशीच साथ पाहिजे, नाही तर सरकार बनत नाही. हा, एकाने साथ दिली की एक काढून घेतं, मग ते उचकत असतं. पण अशोक बाबाने वेळोवर साथ दिली बरं का. विठ्ठल काळ आपली मोजमाप करत नाही, आपलं आयुष्य मोजत नाही. कुठलं मोजत नाही माहितीये का? काळ मोजतो पण हे 2 तास मोजत नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची अज्ञा नाही. तिथं आज्ञा दिली नाही, तिथं ऑर्डर दिली नाही यामानं काळाला की मोबा मोज, हे ते मोजत नाही. म्हणजे इथं आलं की तेवढंच माणसाचं आयुष्य मायनस होतं. म्हणजे काय होतं, तेवढं बाजूला पडतं. हे 2 तास प्लस मध्ये जातात आपल्या इकडचे मायनस होऊन, लक्षात असू द्या. मग त्याच्यामुळे सांगितलं घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश, लक्षात असू द्या. असं नाही म्हणलं घडी घडी यम नाही म्हणलं, काळ म्हणलं. का? की काळाकडे काम येते मोजमाप करायचं, यमाकडे नाही. मग इथून रिपोर्ट जातो वर, आणि वर रिपोर्ट जात आहे जात आहे काळ जपत काळ जपत भगवंताचं नाव पाहिजे, भगवंतापाशी चित्त पाहिजे. लक्षात असू द्या. का बाबा, काळ आपल्याला एक दिवस मोजमाप करून तिकडे रिपोर्ट देणार आहे आणि आपल्याला जावं लागणार आहे. पण एका ठिकाणी आलं की माणूस तेवढा काळ तरी माणसाचा चांगल्या यादीत पडत असतो. ती जागा जर कोणती असेल तर कथा कीर्तनाची. का? मरण हे प्रत्येकाला येणार आहे. आणि सगळ्यात जास्त जर भीती कोणाची आज कोणती वाटत असेल अशोक बाबा आज, तर आपल्याला भीती वाटते मरणाची. असं माणूस आहे का कोणी की तो म्हणतो मला मरा वाटतं म्हणून? नाही मरा वाटत. शेवटच्या क्षणी गलित गात्र झालं शरीर तरी कुणाला मरा वाटत नाही बरं का. माणसाची दाढी हालायला लागली, हात कापरायला लागले, एका ठिकाणी पडलं माणूस तरी माणसाला मरा वाटत नाही. एखाद्या म्हाताऱ्याला विचारून पहा, म्हातारा म्हणतं का कुठं चिठ्ठी हरवली असं नाही, पण ते वरून म्हणतं मरा कोणाला वाटत नाही. या संसारामध्ये जीव गोततो प्रत्येकाचा, लक्षात असू द्या. मग मरा वाटत नाही, पण काळ आपल्याला नेणार आहे. हे कळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख फाकडे तव हे सरे. काय? माशीला पंख फडकायला सुद्धा जितका वेळ लागत नाही ना, त्यापेक्षा कमी वेळात देह जातो आपला बरं का. मग इथं आल्यानंतर आपल्याला भगवंताचं नाव घेतलं, मग तुमच्या या चांगल्या यादीत नाव पडेल तुमचं. लक्षात असू द्या. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हाला बाजारे जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हाला बाजारे विठ्ठला,
तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म लक्षात असू द्या. मग जन्म भेटलाय, मरणाची भीती वाटते, मग हे करावे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही भगवंताचं जर नाव घेतलं नाही तर लक्षात असू द्या, मग या जन्माला येऊन तुमचा काही फायदा नाही. हे बघा, 3 गोष्टी अशा आहे की त्या जिथं व्हायच्या तिथं होत असतात. मग माणसाला जन्म भेटला तर देवे दिला देह भजन गोमटा. लक्षात असू द्या, ह्यो जन्म जर कशासाठी दिला असेल तर भजन गोमटा, भोजन नाही. आपल्या लोकांनी भोजन लक्षात ठेवलं. लक्षात असू द्या, 3 गोष्टी जिथं व्हायच्या तिथं होणार आहे. जन्म, लग्न आणि मृत्यू. या 3 गोष्टी जिथं व्हायच्या तिथं होणार आहे. जन्म जिथं व्हायचा तिथं होणार आहे. नरदेह निदान लागले देवाची हो म्हणती होती तरी का चित्ती न धरावे तरी का चित्ती न धरावे लक्षात असू द्या. मग सांगितलं ना बाबा, जन्माला आल्यानंतर मग चित्तामध्ये काय करायचंय तर भगवंताचं नाव घ्यायचंय. लक्षात असू द्या. मग जन्म जिथं व्हायचा तिथं होणार आहे, लग्न जिथं व्हायचं तिथं होणार आहे, मृत्यू जिथं व्हायचा तिथं होणार आहे. जन्म जिथं घरात ज्या घरात ठरलेला तिथं होणार आहे, लग्न जिथं व्हायचं तिथं होणार आहे. बरेच लोक 50-55 झाल्यानंतर बायकोला म्हणतात आणि मग म्हणते की मी तुझ्या संग लग्न करून पस्तावलो. मी माझ्या भाषेत सांगू का, गावाकडची भाषा, अख्ख्या गुड पेटला आता 2-4 पेंड्या काढतोय. माझी भाषा कळती तुम्हाला? पुरा गुड पेटला आता 2-4 पेंड्या काढून काही फायदा नाही. ही गावाकडची भाषा आहे बरं का. मग वाटतं बाबा मी तुझ्याशी लग्न करून पस्तावलो, पण 50-55 झाल्यानंतर काय फायदा आहे? नंतर मरण आहे. जिथं व्हायचं तिथं होणार आहे. लक्षात असू द्या, मरण कुणाचंही चुकत नाही बरं का. माणूस पैसा करतो, संपत्ती करतो, पण एकदा मरण आलं तर सगळं इथं सोडून जावं लागतं. मग हे करा, भगवंताचं नाव घ्या. भगवंताचं नाव घ्यायचंय म्हणजे काय करायचंय? कलियुगात भगवंताचं नाव एकमेव तारणार आहे आपल्याला, बाकी गोष्टी तारणार नाही. ज्ञानोबा सांगतात, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी धर्माची ज्ञानोबा वर्णन करतात, योग याग जप तप यानाच्या तुम्हाला देव भेटणार नाही. लक्षात असू द्या, कलियुगा माझे करावे कीर्तन, घेणे नारायण देईल भेट. हे बघा, कलियुगात असं एक सांगितलं बाबा, तिथं गेलं की आपल्याला देव भेट. हा योगाची या वाटा, जे निघाली या सुबटा, तया दुःखाची या शेलवाटा भागाला. लक्षात असू द्या, तुम्ही योग याग करायला गेले तर तुम्हाला ते जमणार नाही, दुःख तुमच्या पदरी पडेल. मग योगात ताकद नाही का? योगात ताकद आहे, पण आपण त्या पात्रतेची नाही. मग त्याच्यामुळे सांगितलं, कलियुगात असं एक माध्यम आहे बाबा, तिथं गेल्यानंतर साक्षात भगवंताची भेट होऊ शकेल तुम्हाला. लक्षात असू द्या, भगवंताची भेट केव्हा होते माहितीये का? तुम्ही माणसानं आमचं 10 वर्ष झालं सप्त्याला, अजून कसं काय व्हायना? एक तर तुम्ही चुकू राहिले, नाही तर आम्ही चुकू राहिलो. कोणचं तरी याच्यात गल्लत होऊ राहिली, म्हणून भगवंताची भेट होणी लागली. लक्षात असू द्या. आणि बघा, भगवंताला भेटायचं आता तुम्ही जवळ आला, तप आला की देव भेटत असतो. म्हणजे तपे विन दैवत, विदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानोबा वर्णन करतात, तपाशिवाय देव प्राप्त होत नसतो. 12 वर्ष झाले एखाद्या क्षेत्रात की माणसाला तप झाला की सिद्धी, सफलता, यश प्राप्त होत असतं. तुम्हाला सांगा, माझी भाषा कळते ना?
तुम्ही असं टेन्शन मध्ये कोण आल्या सगळ्या? लक्षात असू द्या, तप कोणत्याही क्षेत्रात असू द्या, ते जर एक 12 वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे एखाद्या क्षेत्रात दिले की माणसाला सिद्धी सफलता यश प्राप्त होत असतं. मग मृदंगाचं क्षेत्र असू द्या, लकडे बाबांनी 12 वर्ष प्रामाणिक जर मृदंगाची सेवा केली तर लकडे बाबांनी नुसती थाप जरी टाकली गोड वाटायला लागतं. गायनाचं क्षेत्र असू द्या, गायनाच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे 12 वर्ष जर दिले तर सिद्धी सफलता यश प्राप्त होत असते. मी तुम्हाला नेहमी विनोदाने सांगत असतो की बाबा हो, तुम्ही प्रामाणिकपणे 12 वर्ष चोऱ्या जरी केल्या ना त्याच्यानंतरच्या उघड्या पडत नाही. काय की बाबा हो, कोणताही क्षेत्र असू द्या, तुम्ही 12 वर्ष हा वकिली बी 12 वर्ष केली तर क्लायंट यायला लागते गजू सर विठ्ठल. माझा तर असा अंदाज आहे 12 वर्ष होता होता वकिली सोडणं पडते, कारण कीर्तन जर बऱ्यापैकी चालू आहे विठ्ठल. लक्षात असू द्या, हे बघा तप करावं लागत असतं कोणत्याही क्षेत्रामध्ये. लक्षात असू द्या, मग तप जर केलं तर आपल्याला सिद्धी सफलता यश प्राप्त होत असते. मग भगवंताचं दर्शन होत असतं, हे ठीक आहे. पण भगवंताचं दर्शन करायचं म्हणजे भगवंताचं नाव घ्यावं लागेल. बरं, नाव घ्यायचंय म्हणजे भगवंताची भक्ती करावीशी लागेल. भगवंताची भक्ती करत असताना एक अट सांगितली कोणती संतांनी की बाबा हो, तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्याशिवाय तुम्हाला भगवंताचं नाव घ्यावंसं वाटणार नाही किंवा भगवंताची भक्ती करावीशी वाटणार नाही. लक्षात असू द्या, काय की बाबा तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी सता संताची संगती आदे कमळापती कळो आदे आपले आमुचे कोणी गणपती आमुचे कोणी गणपती विषय संतांच्या संगतीत गेलं की माणसाला भगवंताचं नाव घ्यावंसं वाटतं. बरं का, काय संगतीचा इतका परिणाम आहे. लक्षात असू द्या, तुम्ही कोणाच्या संगतीत राहता याला खूप महत्व आहे. लक्षात असू द्या, संतांच्या संगतीत गेलं की भगवंताचं नाव घ्यावंसं वाटेल. चोराच्या संगतीत गेलं तर कसं होतं बाबा? हा, बसला चोराच्या संगतीला की असं चिंदी दिसली की असं वाटतं त्याच्यात काही असेल का नाही. अहो चिंदीचं जाऊ द्या, माणूस जर मोटरसायकलने रोडनं चाललं ना, एखादी पन्नी जर पडेल दिसली माणूस मागे येतं आणि ती पन्नी उकलून पाहतात अंड्या टर्पल निघते. म्हणजे थोडं बाजूला ठेवायचं विनोदाचा माणसाची भावना अशी राहते काही सापडा ना आपल्याला. त्याचं लोकांना आता जर नवीनच धंदा सुरू केला ते अंडे घरात फोडते आणि टर्पल रस्त्यावर फेकते. लक्षात असू द्या, माणूस ज्या व्यक्तीच्या संगतीत राहत असतो तसं करत असतो. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगे नाडला ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगे नाडला साधू जैसा
साधू जायचा लक्षात असू द्या. अहो देखणाच्या संगतीत जर हिरा आला, किती मौल्यवान आहे हिरा, पण तो सुद्धा भंग पावतो. कुसंगे नाडला साधू जायचा लक्षात असू द्या. साधू कितीही पावित्र्यवान असला पण चुकीच्या लोकांच्या संगतीत गेला तर साधू सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले तुझे पोते गारे नदिये कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले कस्तुरीचे गारे नाशिले मोल कुमती आले संगतीने कस्तुरीचे पोते गाणे नाशे कस्तुरीचे पोते गारे कस्तुरीचे पोते गारे अशोक बाबा सांगा एकदा प्रमाण. कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले म्हणजे मोल पोतभर कस्तुरी त्याच्यात एवढंच हिंग. वा मोल कोमती आले संगतीने. कसं असतं माहितीये का, हे जाणते लोक आहे, यांचा अनुभव खूप मोठा आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आम्ही दोन गोष्टी शिल्लक वाचत असेल पण अनुभव बाबाचा दांडगा आहे, त्याच्यामुळे बरं का. हा आणि तुम्हाला सांगू का, जुने लोक आणि जुने आता कीर्तनकार आहे बाबा स्वतः, हे लोक असणं कीर्तनामध्ये नवीन कीर्तनकारासाठी खूप मोठी पोचपावती असते. का सांगू का तुम्हाला, आम्हाला 4 अभंग पाठ केले की लोकांचं ऐकावं वाटत नाही, अहंकार जागृत होतो माणसामध्ये. आणि तुम्ही सांगू का, बाबा तर साक्षात टाळ घेऊन उभं राहिले. ही वारकरी संप्रदायाची खरी शिकवण आहे, लक्षात असू द्या. नाहीतर आज रोजी हे नवीन पोरं तयार होतात ना, यांनी 4 अभंग पाठ केले की नाही नाही मी कशाला वशीन त्याच्या कीर्तनाला. अहंकार जागृत होतो माणसाचा. पण तुम्हाला सांगू का, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, लक्षात असू द्या. आणि वारकऱ्यामध्ये अहंकार नसायलाच पाहिजे ना. अशोक बाबांनी खूप गोड प्रमाण दिलं बरं का, कारण हे आम्ही ऐकलेले प्रमाण आहे, फक्त वाचनात आलेलं नाही. नाही तर बऱ्याच वेळात असं होतं, मागच्या व्यक्तीनं प्रमाण दिलं की बाबा मेळ लागत नाही यादव सर, नाही तर असं होतं शिव भोळा चक्रवर्ती आणि आम्हाला ऐकवायला नाही तर तुझी माय माझी चुलती, लक्षात राहत नाही ना. पण बाबांनी एकदम बरं का एकदम समर्पक. आणि तुम्हाला सांग का, त्यांनी सांगितलं बाबा संगतीत कुणाच्या राहायचं याला खूप महत्व आहे, लक्षात असू द्या. हा मृग जे असतं हरिण कस्तुरी ही कशानं भंग पावती किंवा तिचं महत्व कशानं वाढतं हे चरणातून सांगितलं, त्या लक्षात असू. त्याच्यामुळे आपण कुणाच्या संगतीत राहतो याला खूप मोठं महत्व आहे. आपण एखाद्या वेळेत गल्लीतल्या एखाद्या मोकार पोरासोबत राहायला लागलो, लोक चांगलं समजतील का? माझी भाषा कळते का? चांगलं नाही समजत. मग आपण कुणाच्या संगतीत राहायला पाहिजे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. कसं असतं माहितीये का, यशस्वी लोकांच्या गर्दीत जाऊन उभं राहिलं ना, ते लोक खेटत मेटत लोटत लाटत का होईना आपल्याला यशस्वी करत असतात आणि पुढे नेत असतात. त्याच्यामुळं आपण कुणाच्या संगतीत राहतो याला प्रचंड महत्व आहे, लक्षात असू द्या. नाहीतर येड्या गाबाळ्याच्या सोबत व्यवहार करायचा, त्याच्यासोबत व्यवसायात उतरायचं आणि नंतर बरबाद झाल्यापेक्षा चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं. मी नेहमी सांगत असतो, काय झालं 3 जणांनी व्यवसाय करायचं ठरवलं, 5-5 हजार रुपये घरून घेतले आणि शहरामध्ये वाटचाल करण्यास सुरुवात केली. कशासाठी? व्यवसाय टाकण्यासाठी. पण त्याच्यातलं येडं होतं. शहरामध्ये जाता जाता त्यांना रस्त्यामध्ये अंधार झाला, म्हणजे संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर त्या 3 व्यक्तींनी ठरवलं की प्रत्येकाच्या खिशात 5-5 हजार रुपये, प्रत्येकाच्या खिशात काय 5-5 हजार रुपये. मग आपल्याला संध्याकाळ झाली, त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती, मग झोपायचं म्हणे. मग झोपायचं तर त्यापैकी 3 जण होते, तर त्यातले 2 जण म्हणे आपल्या खिशात 5-5 हजार रुपये, मग आपण रस्त्यावर न झोपता शेतामध्ये जाऊन झोपू, रस्त्याच्या बाजूला. का? रात्रीचे लोक वर्दळ असतात, कोणी चोर आले तर आपल्याला बमकवलं पैसे काढून घेतले तर. त्यातलं 1 जण म्हणला नाही मी रोडवरच झोपीन. 2 जण रस्त्याच्या बाजूला जाऊन शेतामध्ये जाऊन झोपले. शेतामध्ये जाऊन झोपल्यानंतर रात्री 12 वाजता दिंडी आली. दिंडी येते की रात्री 12 वाजता दिंडी आली, पण कोणाची? स्वरायची. रात्री फक्त 2च लोक फिरतात, एक चोर आणि दुसरे. त्याच्यात फक्त तुम्ही ठरवून घ्या कोणते चोर आहे म्हणून खरे. विठ्ठल विठ्ठला 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 तो समीक्षेचा विषय, लक्षात असू द्या. मग काय झालं, चोरांची दिंडी आली, म्हणजे चोर आले. चोरांनी काय केलं, तर 1 जण रोडला झोपलेलं होतं, त्याला जागा केलं, म्हणे उठ रे, उठवायला लागले. मग 1 जण बाजूला काय म्हणलं, ऐ एखादं पियला असन ते पडेल असन रोडवर. काय? एखादं पियला असन ते पडेल असन. रातचं कोण राहतं, दारूडच पडेल राहतो रोडवर. तो ते खालून काय म्हणतं, पागल समजतो काय, माळपाय.
काय माळ पाय म्हणे बाबा. मग माळ पाहिल्यानंतर हे म्हणे जाऊ द्या, माळकरी म्हणल्यावर काय असणार याच्याकडे. आता आमचं आम्हाला माहिती माळकऱ्याकडे काय राहतं. माळकरी त्याच्याकडे काय राहणार आहे. तो म्हणतो पागल समजलं का, हे पाय 5,000 खालचं म्हणून. मग यांनी 5,000 दाखवल्यावरती हाय करणार आहे का. त्यांनी बमकवलं आणि बमकवलं नंतर एक जण काय म्हणलं, याला डोक्याचा पता नाही का हो म्हणे, 5,000 रुपये खिशात म्हणे एकटं येऊन राहिलं. ते म्हणे एकटं नाही म्हणे, मग म्हणे अजून 2 जण नाही म्हणे. कुठे म्हणे वावरात. हे तिथं गेले त्या दोघायला बमकवलं 5,000 काढून घेतले. ही संगतीचा दुष्परिणाम आहे विठ्ठल. आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं तर माणूस चांगला वागत असतो. लक्षात असतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. लक्षात असू द्या. अहो ढेकणाच्या संगतीत म्हणजे काय, कोण गेलं, हिरा गेला. ढेकून कळतंय तुम्हाला. गावाखेड्याकडे राहणाऱ्या लोकांना भाषा कळतं. ढेकून म्हणजे बाजर्ड. जुन्या वयोवृद्ध आईला कळायला असेल. बाजाड तिकडे गावाकडे बाजाड म्हणतात त्याला. पहिल्यांदा बाजीवर लोक झोपायचे आणि त्या बाजीमध्ये ते तयार व्हायचे आणि ते काय करतात, रक्त शोषण्याचं काम करायचं. आपल्या नुसतं रक्त शोषण्याचं काम करायचे ते ढेकणं. मग ढेकून जर हिऱ्याजवळ गेला तर हिऱ्याला भंग पावतो. कुसंगे नाडेला साधू जायचा. लक्षात असू द्या. साधू कितीही चांगला असला पण चुकीच्या लोकांच्या संगतीत गेला तर तो सुद्धा चुकू शकतो. अपना पाय त्याचे संगे अपना पाय साथ संगे अपना पाई, साथ संगे अपना पाई. फळाची संगाते खळाची खळाची संगाते उपाय नाही. खळाची संगाते उपाय. अपना पाय लक्षात असू द्या. तुम्ही ठरवायचंय खळाच्या संगतीत राहायचं की चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं. माझी भाषा कळते ना. तुम्ही उदड देता का कीर्तनकाराला, उदड दे सवय काही टाळ्याने वाजू राहील तुम्ही केव्हा जमा. मी फाशी घेईन बरं काही तर मंडपात. मोकळ्या वाजवा जरा, मोकळ्या वाजवा ना. हा असं लक्षात असू द्या. आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळी वाजवायला पाहिजे बरं का. हा टाळी वाजवायची जो करण टाळा टाळी त्याला उद्या सकाळी यमकाव टाळी. मराठी वाटत नाही कोणाला. हा वाजवायची टाळी. मी नेहमी सांगत असतो 3 प्रकारचे लोक असतात यादव सर. कोणकोणते माहितीये का. ज्याला पैशाचा अहंकार आहे असा तो टाळी वाजवत नाही. ज्याला शिक्षणाचा अहंकार आहे असा तो टाळी वाजवत नाही. तिसरा एक प्रकार आहे अशोक बाबा कुचित. शेजारचं वाजलं असं ना त्याला म्हणतो वाजू नको रंगू राहिलं, वाजू नको रंगू राहिलं. म्हणजे ते कीर्तनकाराच्या मुळावर उठेल अशी लोक बरं का. विठ्ठल चांगल्या लोकांच्या संगतीत जायला पाहिजे. आपलं इथं चाललं होतं ना, विषय भरकटला नाही ना. चांगल्या लोकांच्या संगतीत जायला पाहिजे. मग चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्यानं काय होतं, भगवंताची भक्ती करावीशी वाटते, भगवंताचं नाव घ्यावंसं वाटतं. मग भगवंताची भक्ती करावीशी वाटते. मग कोणती भक्ती करायची, अभंगाचं पहिलं. इथं तोर भक्ती आवडते देव जंगल बाई माया संसाराची. तोर भक्ती आवडते देवा, इथं तोर भक्ती आवडते. हेच तोर भक्ती आवडते देवा जंगल बाई माया संसाराची. तोर भक्ती आवडते देवा, तोर भक्ती आवडते. संकल्पाई माया संसाराची, इथं तोर भक्ती आवडते देवा जंगलबाई माया संसाराची. तोर भक्ती आवडते देवा जंगलबाई माया संसाराची. आनंदे तैसे चिरावे, आनंदे तैसे चिरावे. आवडते देवा इथे तोर भक्ती आवडते देवा जंगलबाई माया संसाराची. आनंदे तैसे चिरावे, ठेवले आनंदे तैसे चिरावे. याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाभिमाया संसाराची. लक्षात असू द्या. भगवंताची भक्त करत असताना तुकोबाराने की अट घातली आपल्याला. अट कळती ना.
एक निर्बंध घातला, पण सांगितलं काय आपला संकल्पावी माया संसाराची. लक्षात असू द्या, संसारावर जे माया करताय, प्रेम करताय ना, ते तिथं लावू नका. माया म्हणजे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, जी गोष्ट वाटते आपल्याला आपली पण ती मुळात कधीच आपली नसते, तिला म्हणतात माया. माया म्हणजे कशी सांगू का तुम्हाला? आपल्या घरातली मुलगी आपली की जावयाची? 18 वर्षापर्यंत बरं जाऊ दे, हे थोडं अवघड वाटते. घरातलं पोरग आपलं की सुनाचं? भाषा कळते तुम्हाला, माझं काही चुकत नाही ना. ते फक्त बायको येईपर्यंत आपलं. चित्त आराधी स्त्रियेचे मग तियेचे नि छंदेनाचे माकड गारुडियाचे जैसे होय. काय एकदा बायको येईपर्यंत ज्ञानोबराय वर्णन करतात, माकड गारुडियाचे जैसे होय. काय एकदा बायको आलं, बायको आली की मग ते काय होतं? गारुड्याजवळ माकड बघितलं ना तुम्ही? गारुड्यानं जशी छेडी हलवली तसं माकडाला नाचावं लागतं, तसं होतं म्हणे याचं. माकड गारुडियाचे जैसे होय. माझ्या पदरचं सांगत नाही बरं का. मग पहिली बाळ दशे आई बा हेची पिशे मग ते सरे स्त्री मासे भुलुनी ठाके. ज्ञानोबराय वर्णन करतात, एकदा माय माय कधीपर्यंत करतं ते? लग्न होईपर्यंत. एकदा लग्न झालं, ज्या मायाला माय माय म्हणायचं मग तिची वाय वाय सुरू होती. एकदा बायको आली की मग मायाचं ऐकत नाही ते. एकदा काय झालं, मुलगा घरामध्ये आला, लग्न झालं होतं नेमकं 10-15 दिवस झाले, घरामध्ये आला. घरामध्ये आल्यानंतर जेवायला वाढला आईना, आणि जेवायला वाढल्यानंतर पहिला घास या मुलानं घेतला. वरण होतं, पोळी होती, वरणाचा भात घेतला. वरणाचा घास घेतल्यानंतर पोरगा म्हटलं, आई हे का वरण आहे का म्हणे? त्या वरणाला काही धोरण आहे का? ते वरण खाऊन एखाद्याला मरण यायचं म्हणे. असं म्हटलं. असं म्हटल्यानंतर आई म्हणे, बाळा ते वरण म्याने केलं म्हणे, तुझ्या बायकोनाच केलं. ते म्हणे, आई पातळ पण चवीला मस्त आहे बर का. मला काय सांगायचंय, बायको म्हणलं की माणूस ढिल्लच पडतं. मग आम्ही बी तसेच बर का. आता तुम्ही अंदाज लावा कावाचं, आम्ही इतके मोठ्या मोठ्या कौन बोल राहिलो म्हणून. आमच्या घरच्या इथे येईल म्हणून. नाही तर डेअरिंग होत नाही माणसं जेवढ्या मोठं बोलायची. लक्षात असू द्या. बायको म्हणली की सगळे गार. एकदा घरामधून बाहेर पडलो, घरामधून सकाळी बाहेरून पडल्या बायको म्हटली, कुठं चालले? म्हणलं कीर्तनाला. म्हणे थांबा. म्हणलं काय? म्हणे भांडे घासून घ्या. मला भांडे घासून घ्या म्हटल्यावर म्हणलं, तुला काही लाज वाटती का? काय बोल राहिली म्हटलं तू? योगेश नगरला जाऊन बघ म्हटलं, जालन्यामध्ये लोक माझी वाट बघू लागले, माझ्या गळ्यामध्ये हार टाकतात, माझा सन्मान करतात, माझा सत्कार करतात, आणि तू काय म्हणून राहिले भांडे घासून घ्या? लग्नापासून ऐकू राहिलो तोयाच मानानं चालू आहे सगळं. एवढं मोठ्या बोलतं घरी माणूस? बोलतं खरं सांगा तुम्ही, नाही बोलत ना? तापलो तिच्यावर. लाज वाटते का म्हटलं? काय म्हणून राहिली भांडे घासून घ्या, भांडे घासून घ्या? लग्न झाल्यापासून तोयाच मानानं चालू आहे. मी आधी धुणं धुईन नंतर भांडे घाशी म्हटलं. लक्षात असू द्या, संसार प्रचंड अवघड आहे. लक्षात असू द्या, बायको म्हटलं की सगळे गार होतात. लक्षात असू द्या. मग तुकोबाराय सांगतात, बाबा संकल्पावी माया संसाराची. का तुकोबारायला माहित होतं संसारात दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. वाजवा टाळ्या एकदा. तुकोबारायनं संसारावर माया करायचं, प्रेम करायचं का नाही सांगितलं? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. त्यांना माहित होतं, तुकोबारायनं अनुभवलं होतं. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. काय की बाबा संसारामध्ये तुम्ही कितीही राहिलात तरी दुःखाला सामोरं जावंच लागणार आहे. प्रत्येकाला दुःखाला सामोरं जावं लागतं. असं सांगा एखादा व्यक्ती की मी संसारात सुखी म्हणून, नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? नाही, जगात कोणी सुखी नाही. संसारामध्ये प्रत्येकाला दुःखाला सामोरं जावं लागतं. एकदा काय झालं, फक्त असं आहे, नवीन पोरं आले नाही तर नवीन पोरायचं असं आहे, बाबा दुःख कवाय ना पण लग्न वाहू द्या ना. लग्न होईना त्याला परेशान लोक बरं का. फक्त मुलं प्रचंड परेशान आहे. संसारामध्ये प्रचंड दुःख आहे. एकदा काय झालं, एक जण बायको सोडायला गेला बसस्टँडला सोडायला गेल्यानंतर रडायला लागलं ते. बाकीचे लोक आले जवळ, म्हणे काय झालं रडायला? म्हणे माझी बायको माहेराला चालली म्हणे.
काय माझी बायको माहेराला चालली म्हणे. त्याला त्यांनी समजूत घातली आणि थोडं बाजूला गेलं, तू दुसरं रडत होतं म्हणजे तुला काय झालं रडाला, ती म्हणे मी माहेरावरून येऊ राहिली म्हणे. म्हणजे काय असतं, हे प्रचंड दुःख आहे. प्रत्येकाला या गोष्टीला सामोरं जावं लागतं. संसारामध्ये दुःख भरलेलं आहे, प्रत्येकाला त्या दुःखाला सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामुळे सांगितलं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. लक्षात असू द्या, माणसाला वाटतं फक्त लग्नाचं येडं राहतं. एकदा लग्न झाल्यानंतर माणूस भयंकर अवघड आहे, भयंकर अवघड आहे. एकदा काय झालं, आत्ता गोष्ट आहे, माझ्या साल्याचं लग्न ठरलंय 15 मार्चला. मला सासूरवाडीकडच्यांनी फोन केला, म्हणे जावाई बापू उद्या काय करू राहिले म्हणे. म्हणलं उद्या काही नाही, उद्या घरीच आहे. इकडे या म्हणे. कुठं? माझ्या सासूरला. काय काम आहे? मग तुमच्या साल्याचं लग्न पकडायचंय म्हणे, निर्णय घ्यायचा आहे म्हणे. काय घ्यायचंय? निर्णय घ्यायचा आहे म्हणे. त्याला म्हटलं मावाच निर्णय चुकेले ना. तुम्ही कुठं मला निर्णय घ्यायला राहिले आता. लक्षात, निर्णय एकदा घेतला की घेतला, त्याला बॅक फुटवर येता येत नाही एकदा. लक्षात असू द्या, माणसाचं प्रचंड अवघड आहे. एकदा लग्नामध्ये, विवाहामध्ये गुंतलं, संसारामध्ये गुंतलं की प्रचंड दुःख असतं. त्या गोष्टीला सामोरं जावं लागत असतं, प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. एक दिवस काय झालं, मला बायको विषय आठवला. अशोक बाबा, मी ज्ञानेश्वरीचं वाचन करत होतो घरी, आणि घरी वाचन करत असताना मी एक ओवी वाचली. ही असो वनिता आपुली, तरी का कुरूप जाहली, तरी भोगिता तिची भली जिया परी. तर बायका लय हुशारा त्या महाराज लोकांच्या. मग मी ती वाचली, मग त्याचा अर्थ असं होतं की बाबा बायको कशी असली, कुरूप असली तरी आपली बायको आपल्यासाठी चांगलीच असते, असा अर्थ होतो. सोप्या भाषेत सांगायचं, ज्ञानोबा सांगतात, ही असो वनिता आपुली, जरी का कुरूप जाहली, तरी भोगिता तिची भली जिया परी. म्हणजे ही असो वनिता आपुली, वनिता म्हणजे बायको, कुरूप झाली, कुरूप म्हणजे काय, सुंदरच्या विरुद्ध, सुंदरच्या विरुद्ध शब्द आहे कुरूप. तर मग मी म्हटलं बाबा जसं बायको कुरूप असली पण आपली बायको आपल्यासाठी चांगली असते, असा अर्थ होत त्याचा. आणि बायको जवळ बसली होती, म्हटलं तुला समजलं का हो काही? ती म्हणे कशाचं? या ओवीचा अर्थ सांग बरं. म्हटलं ही असो वनिता आपुली, जरी का कुरूप जाहली, तरी भोगिता तिची भली जिया परी. अशो बाबा तिने अर्थ काय सांगितला, ही असो वनिता आपुली, ती म्हणे वनात जाणं पडतं म्हणे, जरी कुरूप झाली तिथं गेलं की काटे टोचते कुरूप होतं म्हणे पायाला, आणि तरी भोगिता तिची भली जिया परी, मंगले पुढे भोगणं पडतं म्हणे एकदा कुरूप झालं की. असा अर्थ माझ्या बायकून सांगितला एकदा विठ्ठल. बायकोचं प्रचंड अवघड असतं बरं का. विनोदाचा भाग सोडून द्या. एकदा काय झालं, केस गेले एका जणाची. म्हणजे काय झालं, टकलं झालं लवकर, कमी वयामध्ये टकला झाला तो. मग बायको बोलायची की बाबा तुमचे केसन राहिले, तुमचे केसन राहिले. मग त्यांना एका दिवस शोधाशोध केली यादव सर, शोधाशोध केली महादेव सर. आणि मग त्याला कळालं की एक डॉक्टर आहे बा, की त्याच्याकडे ट्रीटमेंट केली की केस येते डोक्याला. ते बायको जवळ गेलं, बायकोला म्हणे तू लय दिवसाच म्हणतील म्हणे की तुम्ही टकले. हा एक म्हणे डॉक्टर, पण त्याला 2 लाख रुपये खर्च आहे. बायको काय म्हणे, तुम्ही 2 लाखाच मला राणी हार करा, मी टाकल्यासगळं बी संसार करते म्हणे. म्हणजे यायचं प्रचंड प्रेम आहे त्या सोन्यावर. लक्षात असू द्या, संसारामध्ये प्रत्येकाला दुःखाला सामोरं जावं लागतं. मग तुकोबराय सांगता, संकल्पा विमा या संसाराची, संसारावर प्रेम करू नका. मग काय करा, ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पा विमा या संसाराची. मग ह्याची थोर भक्ती आवडते देवा. बर आम्ही भक्ती करू, पण भक्ती कशी करायची? भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, गुरु विन अनुभव. कैसा कळे गुरु बिना अनुभव, भावे विना देवा, भावे विना मुक्ती, भावे विना मुक्ती, न कळे धंदे.
त्याला म्हणते काम बर का. तुम्ही टाळी आपसुक वाजवली, गोड वाटलं की वाजवत असतं म्हण. भावे विन देव न कळणी संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. लक्षात असू द्या, तो प्रॉब्लेम सगळ्यांचाच आहे बाबा. दुसरं चरण म्हणलं पहिलं आठवत नाही. मग याच्यावर अंदाज लावून घ्या, कीर्तनकार हरिपाठ झाल्यावर कौन येते. तुम्ही माणसां मग कीर्तनकाराला हरिपाठ येत नाही का? येतो माग माग. पुढं कोण म्हणत ज्ञानोबर आहे विठ्ठल. लक्षात असू द्या, भक्ती करत असताना एक अट सांगितले, भावे विना देव. काय? भावाशिवाय देव कळत नाही. भाव म्हणजे काय? भाव खायचा नाही बरं का. बरेच लोक म्हणते तेले भाव खातात, तो भाव नाही. अंतकरण समर्पित करणं भगवंताच्या ठिकाणी. लक्ष, भावे विना देव न कळे निसंदेह. मी नाही सांगेत भावे न देवम कलयाम नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रम, कृपयाश्च पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमाणी. यांचे सुभाषितकार वर्णन करतात. आणि त्यामध्ये पहिला जर नंबर कुणाचा लागत असेल तर भावाचा लागतो. भाव जर असला तरच देव भेटतो. भावेन देवम कलयाम नरेंद्र. काय? कलयाम नरेंद्र म्हणजे काय? कला जर असेल तर राजा प्रसन्न होतो. मी असंच बोलत असताना यादव सर म्हटलं, कलयाम नरेंद्र देशमुख साहेब. असं म्हणलं एक जण म्हटलं, का हो तुम्ही महाराज लोकांनी ते मोदीच लयच उदड घेतलं, नरेंद्र नरेंद्र सुरू होता म्हणे. कलयाम नरेंद्र, नरेंद्र म्हणजे राजा, नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदी नाही. आम्हाला काय करायचं कोणाचे? आम्ही सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. हा, आमचा एकच पक्ष ना हरिनामावर लक्ष. आम्हाला काय जय ना बोलवलं त्याचे अभंग आहे आमच्याकडं. आम्हाला कमळावाल्या बोललं तर आमचा अभंग ठरलाय, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. घडीवाल्यां बोललं, घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे. पंजावाल्यानं बोललो, उभारीला हात जगी जाणविली मात. आम आदमीवाल्यानं बोललं, झाडू झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आणि अपक्षवाल्यानं बोललं, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोन्ही पासून. फक्त ते याच सापडून राहिलं मला, मशालचं कोणतं ते, नाही नाही ते शरद पवारचं कोणतं आहे, मशालच आहे का? त्याच अभंग साप, तुतारी तुतारी सापडे ना. विठाला राजा प्रसन्न होत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, अंगी असू दे एकतरी कला, नाहीतर काय फुका जन्माला. लक्षात असू द्या, अंगी जर तुमच्या कला असेल तर तुम्हाला समाजामध्ये किंमत भेटत असते बरं का. लक्षात असू द्या, नाहीतर माणसाला जमत नाही. अहो तुम्ही साधं सोपं विषय घ्या, एखाद्या लग्नात जर तुम्हाला चांगलं बोलता येत असलं, मोडकं तोडकं बी लोक काय म्हणते, तुम्ही बोला हो. आणि ती विदेश ठिकाणी बसलं, तुम्ही बोला हो. पण माणसाला तारतम्य पाहिजे. वक्ता दश सहस्त्रेषु. लक्षात असू द्या, 10,000 व्यक्ती मागे एखादा बोलणारा बी निघत असतो. बऱ्याच ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर काय केला अशोक बाबा, अनुभव नसतो. एखादा व्यक्ती गावातला उठतो ना, मग ते बोलायला उभं करतात. ऐका, आताच समाधान महाराजांनी चांगलं कीर्तन केलं इथं आपल्या इथं. आता तुम्हाला सांगणे, योगेश नगर मधल्या सगळ्या महिलायला पुरुषायला बोलायची टॅक्ट असते त्यांची, असं बोलतात त्या. तुम्हाला सांगणे, तुम्ही वर्गणी देत चला, वर्गणीला मोकळा सोडा जरा. तुम्ही वर्गणी कमी देता म्हणून असे हलके महाराज आणणं पडते. तारतम्य नसतं एखाद्याला वर. विठाला कला असते, ती प्रत्येकाला जमत नाही. बरेच लोक कीर्तनात सुद्धा श्रद्धांजली देतात बरं का. भावेन देवम कलयाम नरेंद्र, धनेन कांता. काय? कांता, कांता म्हणजे कोण? बायको. पैशाशिवाय बायको भेटणार नाही. मी नाही म्हणत, सुभाषितकार वर्णन करतात, कांता पाहिजे असेल, बायको पाहिजे असेल तर धन लागल, पैसा लागल, कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. मी सांगत असतो नेहमी, पहिल्यानं मुलं मुलीला बघायला जायची, काही दिवसानं मुली मुलाला बघायला जातील. पोरी म्हणते, का ग दीदी तू उद्या काय करते? काहीच नाही, चंदन झिऱ्यात पोरग पाहायला जायचं. असं पोरी म्हणा जाईन. पोरी गाडीवर बसत जाईन, चंदन झिऱ्याला जा जाईन. तिथं गेलं की आपला बाब्या घरासमोर रांगोळ काढत राहा जाईन. घरामध्ये जा जाईन पोरी, पोरी बसल्या पोरगला की पाणी घेऊन जा जाईन. पोरी म्हणते, तो नाव काय हे सांगायला नाही लाजत लाजत. स्वयंपाक जमतो का? मग स्वयंपाक करतो मी गठून. पोरीच्या साहेब तुला धुणं धुता येतं का? मग हा, धुणं म्हणजे आज हुंबील दावळं जर असलं भावकी तर आपल्याला घेऊन जाते दावळ्या सोबत नुसतं धुणं धुवायला. पोरीचा काळ येणार आहे. फक्त पोरीनं काय करा, बापाचं मान खाली होणार नाही असं वागा. हा, बापाचं आपल्यामुळं नाव जाणार नाही असं वागा. तुमच्यासाठी लय चांगले दिवस आले बरं का. तुम्ही जर चुकलात, तुम्हाला सांगू का यादव सर, आपण बघतो 18 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली असती मुलगी, आणि ती मुलगी एखाद्या भंगार पोराच्या नादी लागून नंतर कोर्टामध्ये आल्यानंतर किंवा पोलीस स्टेशन मध्ये गेलं की बापाच्या विरोधात बयान देते, स्टेटमेंट देते, म्हणते की या बापापासून मला धोका आहे, या बापापासून माझ्या जीवाला धोका आहे.
लक्षात असू द्या, आपल्या समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये हे प्रचंड स्तोम माजलेलं आहे, त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे. आपण आपली मुलगी शाळेत जाते, काय करते, किती वेळ अभ्यास करते, कोणाच्या संपर्कात आहे, कोणाच्या सानिध्यात राहते, हे प्रकर्षण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी खूप जबाबदारीनं बोलतो. आम्ही कोर्टामध्ये वावरत असताना साखरे सर असतील, आम्ही अशोक बाबा, खूप वाईट परिस्थिती आज रोजी. बाप काय नाही करत मुलीसाठी, बाप काय नाही करत. अहो, जो बाप कधीच रडला नाही तो आपली लेक जेव्हा सासरी जाते ना, तर मंडपाच्या बाजूला जाऊन एकटाच रडत असतो. लक्षात असू द्या, आपण आहे तोपर्यंत मायबापाची किंमत करत नाही. तुम्ही मायबापाला जपायला पाहिजे. आणि आपल्यामुळं बापाचं, आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही नाही नोकरीला लागल्या तरी चालन, तुम्ही नाही पैसा कमवला तरी चालन, पण आपल्यामुळे आपल्या बापाची मान खाली झाली नाही पाहिजे. एवढं आयुष्य चांगलं झालं, लक्षात असू द्या. आणि इतकं जर तुम्ही चांगले जगला, तुमच्यासाठी खूप चांगले दिवस हो. धने न कांता, तो भाग सोडा आता. धने न कांता काय, बायको भेटेल पण धन लागेल. कपटेन शत्रू, शत्रू जर जिंकायचा असेल तर मनात कपट लागत असतो. सत्येन मित्र, मित्रत्व जर जिंकायचंय, मैत्री जर टिकवायची तर मैत्री अशी टिकवायची, मैत्रीमध्ये काही आपल्या गैरसमज झाला तर थेट मित्राला सांगायचं, मधल्या व्यक्तीला नाही सांगायचं. कारण मधला व्यक्ती पुढच्या व्यक्तीला आपण सांगितलेलं सांगेल असं कधीच नसतं. एकदा माणसामध्ये दुरावा निर्माण झाला, माणसामध्ये वाईटपणा तयार झाला की आपलं मित्राविषयी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीजवळ जे कधी बोलत नाही ते सुद्धा समोरच्या व्यक्तीला ऐकू जात असतं. म्हणजे आपण कधी बोलत सुद्धा नाही त्याच्याविषयी वाईट, पण त्या व्यक्तीला ते ऐकू जातं. का की त्याच्यात सत्यता नसते, त्यात खोटारडेपणा येतो. मग सत्यता जर टिकून ठेवायचे, सत्येन मित्रम, तर मित्रत्वाजवळ मित्रालाच जाऊन सांगायचं तुझं काय चुकलं. सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर ज्ञान लागतं. ते ज्ञान कोणतं लागतं तर भक्तीचं लागतं. लक्षात. भक्तीचा फायदा काय बरं, भक्ती केल्यानं काय होतं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. लक्षात असू द्या, जो भक्ती करतो भगवंताची त्याच्या पदरामध्ये काय पडतं, दैव पडत असतं. माझी भाषा कळते ना, दैव पडत असतं. हे का सांगतोय माहितीये का, हा व्यवहाराच्या बाबतीत जर म्हणलं तर तिसऱ्या प्रकारचा व्यवहार आहे. दैव कसं पडतं माहितीये का, आपण भगवंताची भक्ती केली की त्याच्या मोबदल्यात आपल्याला भगवंत दैव आपल्या पदरात पाडत असतो. दैव म्हणजे काय, नशीब. प्रत्येक गोष्टीला यश भेटत असतं, सिद्धी भेटत असते, सफलता भेटत असते, सक्सेस भेटत असतो. पण केव्हा भक्ती करू तेव्हा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. लक्षात असू द्या, भक्ती केली तेव्हा ते पदरात पडत असतं. का, जीवनामध्ये आल्यानंतर 3 व्यवहार होत असते. तुम्हाला सांगू का कोणकोणते, एक दातृत्व प्रधान, एक ग्रहणत्व प्रधान, एक आदानत्व प्रदानत्व प्रधान. म्हणजे कसं की 7 असे व्यक्ती की ते समाजाला देत असतात, 7 असे व्यक्ती ते समाजाला शोषत असतात. मग तिसरा प्रकारचा व्यवहार आहे आदान प्रदानत्व. म्हणजे कसा, साठ्या लोट्याचा व्यवहार. आणि भगवंताशी साठ्या लोट्याचा व्यवहार करायचा आपल्याला. म्हणजे भगवंताची भक्ती करायची आहे, भगवंत आपल्याला दैव देणार आहे. तुम्हाला भाषा कळतील माझी. आणि पहिला प्रकार सांगितला मी तुम्हाला, दातृत्व प्रदान. दातृत्व प्रदान म्हणजे काय, समाजाला देत राहतात काही लोक. आणि त्यामध्ये 7 जणांचं नाव सांगितलं. रविचंद्र घडा वृक्षा, नदी गावश्च सज्जना, येत परोपकाराय युगदैवे निर्मिता. 7 जणांची नावं सांगितली. आणि त्यात पहिला क्रमांक जर कुणाचा लागत असेल तर रवीचा. रवी कॉलनीतला नाही बरं, योगेश नगर मधला. रवी म्हणजे सूर्य. ना तरी उदय असतो आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. हे बघा, सूर्याचं काम आहे शेवटपर्यंत समाजाला देत राहणं. सूर्यानं कधी याच्या मोबदल्यात आपल्याला काही मागितलंय का. आता समजा आपण लाईट बिल भरलं नाही लगेच लाईन कट होते, पण सूर्यानं म्हणलं का की बाबा तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही, मी उद्या उगवतच नाही म्हणून. त्याचं काम आहे द्यायचं, ते देत असतं. रविचंद्र, चंद्राचं काम आहे शीतल चांदे. घडा, घडा म्हणजे काय, घड म्हणजे ढग, मेघ. मेघ नाही विचारित हागंदारी आणि शेत. तुकोबरायची भाषा आहे की बर ढगाने विचार नाही केला की इथं हागंदारी म्हणजे शौचाला जाते लोक, इथं पडायचं नाही म्हणून. हा विचार मेघ नाही विचारत की बाबा शेत एक हागंदारी, याचा विचार मेघाने ढगाने कधीच केला नाही. का, त्याचं द्यायचं काम आहे. नदी, नदी काय, नदीचं काम आहे का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादाप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गाव, गाव म्हणजे काय, गाय. गाय कोणती, जर्सीनिया. तुम्ही लस गंभीर झाले बाबा, काही चुकलं मग. गाय, गाय म्हणजे कोणती, गावरान गाय. हा, टक्केवारीच नाही. त्याच्यामुळं पाळायचे असल्या तर गायी पाळा. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, आणि ज्याच्या घरी कोंबड्याचे पाय तिथं भरतात पाय, नाही तर पाय टाकून पाय. म्हणजे पाळायचे असल्या तर कोंबड्या नका पाळू, गायी पाळा. विठ्ठल शेवटचा प्रकार आहे सज्जन लोक. सज्जन, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. लक्षात असू द्या, शेवटचा प्रकार सांगितला सज्जन, साधू संत. अहो हे देतात, यात काय नवल, त्यांचं नाव जरी घेतलं
तर माणसाला पुण्यत्व प्राप्त होतं. अहो माझ्या तुकोबरायचं नाव घेतलं तर यमाचा काष्टा सुटायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. लक्षात असू द्या, यम कापायचा तुकोबरायचं नाव घेतलं तर. या सगळ्यांचं 7 जणांचं नाव सांगितलं त्यांनी फक्त समाजाला देत असलं. मग नंतरचा प्रकार सांगितला 7 जणांचा. मक्षिका मशको वैशा मूषको याचकस्तथा ग्रामीणीर गणकश्चैव सप्ते ते परभक्षका. काय? मक्षिका म्हणजे माशी शोषत असते, मशको म्हणजे डास, मूषको म्हणजे